नमस्कार विदर्भवासियांनो, विदर्भ मान्सून या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये आज पुन्हा एकदा आपले खूप खूप स्वागत आहे। मी प्रदीप राऊत, हवामान अभ्यासक। तर आज मंगळवार दिनांक 2 जानेवारी या नवीन वर्षाच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो। विशेषतः सर्व शेतकरी बांधवांना हे वर्ष सुखाचे आणि सुख समृद्धीचे जावो अशा शुभेच्छा या निमित्ताने आम्ही व्यक्त करतो। तर आपण बघणार आहोत की जवळपास पुढच्या आठवड्यामध्ये किंवा त्या 15 विदर्भातील वातावरण नेमकं कसं राहणार आहे। कारण की आपण मागल्या व्हिडिओत आम्ही आपल्याला सांगितलं होतं की जो काही जानेवारीचा महिना आहे म्हणजे वर्षाची सुरुवात ही पावसाने होण्याची शक्यता आहे आणि पहिल्या आठवड्यात जानेवारीच्या पाऊस सुरू होण्याची शक्यता आपण विदर्भ मान्सून चॅनलनं मागच्याच भागात वर्तवली होती। आणि जवळपास जी काही सध्याची परिस्थिती आपण बघतो आहोत तर त्यानुसार ही शक्यता अतिशय तंतोतंत खरी ठरण्याची शक्यता असून जवळपास 4 तारखेनंतर विदर्भात पुढचे काही दिवस हलक्या मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा वादळी आणि अवकाळी पाऊस होऊ शकतो अशी एकंदरीत स्थिती आता निर्माण झाली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी या सर्व बाबीपासून सावध राहून आपल्या शेतीचं नियोजन करावं, कारण की या दरम्यान काही ठिकाणी गारपीटसुद्धा होऊ शकते। अर्थात त्याची शक्यता फार कमी आहे, परंतु तरीसुद्धा अमरावती असेल, गडचिरोली असेल, वर्धा असेल तर या जिल्ह्याच्या काही भागात एखाद्या वेळी 9-10 तारखेच्या दरम्यान गारपीट होण्याची शक्यता थोडीफार आहे। त्यामुळं हा धोका लक्षात घेता शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचं नियोजन करावं। तर आता आपण नेमकं बघू की जवळपास उद्यापासून तर पुढच्या आठवडाभर विदर्भातील वातावरण नेमकं कसं राहणार आहे। तर हे समजून घ्यायच्या आधी आपण जी भौगोलिक परिस्थिती आहे देशाची वातावरणाची ही समजून घेऊ। तर आपण बघतो की इकडे अरबी समुद्रात दक्षिणेच्या भागाकडे एक कमी दाबाचं क्षेत्र अर्थात हे फार कमकुवत आहे निर्माण झालेलं आहे। हे क्षेत्र जवळपास या भागात सरकण्याची शक्यता होती, परंतु हे जरा या भागात सरकताना दिसत आहे। म्हणजे भारतावर येण्याची शक्यता असल्यामुळेच जवळपास पुढच्या 2 ते 3 दिवसात भारताच्या म्हणजे केरळ असेल, कर्नाटक असेल या भागासहित महाराष्ट्राच्याही काही भागामध्ये हलक्या मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो अशी शक्यता आहे। कारण की बंगालच्या सागरातूनही जे बाष्पाचे वारे आहे हे विदर्भाच्या आणि या महाराष्ट्राच्या भागावर येत आहे। तर सोबतच एक हा कमकुवत वेस्टर्न डिस्टर्बन्स या भागातून जाणार आहे। त्यामुळं या तिन्ही बाबीचा परिणाम जवळपास विदर्भ आणि मध्य प्रदेश, छत्तीसगड या भागात एक सायक्लोनिक सर्क्युलेशन म्हणजे चक्राकार स्थिती वाऱ्याची निर्माण होऊ शकते आणि त्याला जो हा बाष्पाचा पुरवठा होत आहे सोबतच अरबी समुद्रातून हे जे काही कमी दाबाचं क्षेत्र येत आहे हे या भागात सरकत असल्यामुळं 4 तारखेपासून तर जवळपास आठवडाभर म्हणजे किमान 11-12 तारखेपर्यंत विदर्भात हलक्या मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस होऊ शकतो। अर्थात हा दररोज पडणार नाही, जसं 4-5 तारखेला पाऊस होऊ शकतो, 6 तारखेला पावसाची गती कमी होईल तर 7 तारखेनंतर पावसाची गती वाढू शकते आणि 8-9 तारखेला जोरदार स्वरूपाचा पाऊस विदर्भाच्या अनेक भागात पडू शकतो। तर आपण बघतो की समुद्राच्या या भागात म्हणजे अरबी समुद्राच्या दक्षिणेकडे मोठा एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होत आहे आणि याची तीव्रता वाढल्यास निश्चितपणे विदर्भ आणि महाराष्ट्रावरील पाऊस हा वाढू शकते 4-5 तारखेनंतर ते जवळपास 9-10 तारखेपर्यंत। तर आपण बघू शकतो की 4 जानेवारीला ही परिस्थिती राहील आणि विदर्भात 4 जानेवारीला हा जो विशेषतः उत्तरेकडचा जो भाग आहे त्यामध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांच्या उत्तरेकडच्या भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी होऊ शकतात, वादळी पावसाच्या। कारण की हे जे एक क्षेत्र या भागातून सरकत आहे आणि इकडून बाष्पाचा पुरवठा बंगालच्या सागरातून होत असल्यामुळं आपण बघतो की 4, 5 आणि 6 तारखेला 7 तारखेला सुद्धा विदर्भाच्या अनेक भागात विशेषतः पश्चिम विदर्भ असतील त्यामध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती सोबतच यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यात पाऊस होऊ शकतो। तर गोंदिया, भंडारा, गडचिरोली याही भागात पावसाची शक्यता। तर चंद्रपूरमध्येही हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो। मात्र 9 आणि 10 तारखेच्या दरम्यान आपण बघतो की विदर्भातील पावसाची जी तीव्रता आहे ही वाढण्याची शक्यता असून इकडे नागपूर असेल, अमरावती, वर्धा सोबतच भंडारा, गोंदिया, इकडे चंद्रपूर, यवतमाळ या भागामध्ये जबरदस्त असा वादळी पाऊस होऊ शकतो 9-10 तारखेच्या दरम्यान अशी शक्यता आहे। अर्थात 10 तारीख त्यानंतर 11 तारखेपासून या पावसाची स्थिती कमजोर होईल। 11 आणि 12 तारखेला सुद्धा हा पाऊस कमी अधिक प्रमाणात विदर्भात राहू शकतो आणि 12 तारखेनंतर मात्र विदर्भातील पाऊस हा कमकुवत होऊ शकतो अशी शक्यता आहे एकंदरीत। तर आता आपण बघू की नेमकी वेगवेगळी मॉडेल काय काय सांगतात आहे। तर आपण या मॉडेलमध्ये बघतो की जवळपास 4 तारखेनंतर हा जो नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाण्याचा जो उत्तरेकडचा भाग आहे
यामध्ये पावसाला सुरुवात होण्याची शक्यता असून अतिशय हलक्या स्वरूपाचा पाऊस 4 तारखेला या भागात राहील. सोबतच बुलढाणा अकोल्याच्या भागात पाऊस राहील. त्यानंतर 5 तारखेला सुद्धा उत्तरेकडच्या भागासहितच इकडे गोंदिया, चंद्रपूर, वर्धा असेल याही भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहू शकतो. आणि यानंतर मात्र या पावसाची तीव्रता थोडी वाढत जाण्याची शक्यता आहे. आणि जवळपास 7 तारखेपासून विदर्भातील हा पाऊस वाढेल आणि संपूर्ण विदर्भातच मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होईल. 8 तारखेला सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. 9 आणि 10 तारखेच्या दरम्यानसुद्धा विदर्भाच्या जवळपास जिल्ह्यांमध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. 10-11 तारखेनंतर मात्र पावसाचं क्षेत्र थोडं कमी होऊ शकते आणि 12 तारखेनंतर हा पाऊस कमी होईल आणि 13-14 तारखेला पुन्हा एकदा विदर्भात थोडंफार पावसाचं क्षेत्र सक्रिय होऊन जवळपास 15, 16, 17 आणि 18 या तारखेला पुन्हा एकदा विदर्भातील पाऊस सक्रिय होऊ शकतो. आपण बघतो की ही 15 तारखेची परिस्थिती आहे. 15 तारखेला पुन्हा एकदा पाऊस येण्याची शक्यता आहे. 16 तारखेला जोरदार पाऊस पश्चिम विदर्भ असेल, पूर्व विदर्भ असेल या भागात होऊ शकतो. 17 तारखेला सुद्धा पावसाची स्थिती राहू शकते आणि 18 तारखेला सुद्धा विदर्भात पावसाची स्थिती राहू शकते. 19 तारखेनंतर जवळपास ही पावसाची स्थिती विदर्भातील संपुष्टात येईल अशी एकंदरीत शक्यता आहे. अर्थात हा अवकाळी पाऊस आहे, तो काही नियमित पाऊस नाही. त्यामुळे अवकाळी पावसाच्या मध्ये अनेकदा बदल होतात. एखाद्या वेळेस ते 1-2 दिवस मागे पुढे होऊ शकतो किंवा काही तास मागे पुढे होऊ शकतो. कधी आपण अपेक्षा व्यक्त करतो की जोरदार पाऊस होईल, तो कमी होऊ शकतो. परंतु सद्यस्थितीत आपण जर बघितलं तर जवळपास 4 तारखेच्या सायंकाळनंतर किंवा दुपारनंतर विदर्भाच्या विशेषतः उत्तर विदर्भाच्या भागात पावसाला सुरुवात होईल. त्यामध्ये अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, नागपूर, गोंदिया, भंडारा वगैरे जो भाग आहे या भागातून पावसाला सुरुवात होऊ शकते. आणि 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12 तारखेपर्यंत विदर्भाच्या अनेक भागात कमी अधिक प्रमाणात हा पाऊस होऊ शकतो. तो सलग पडणार नाही. एखाद्या दिवशी 6-7 तारखेला पावसाची गॅपही राहू शकते. परंतु एकंदरीत आपण ओव्हरऑल जर वातावरण बघितलं तर असं समजायला हरकत नाही की 4 तारखेपासून तर 12 तारखेपर्यंत विदर्भात कमी अधिक प्रमाणात अवकाळी पावसाचं वातावरण राहण्याची शक्यता आहे. तर आता आणखी आपण हे बघू की नेमकं 4 तारखेला कुठे पाऊस राहू शकतो, 10 तारखेला कुठे राहू शकतो, 6 तारखेला कुठे राहू शकतो. तर आपण एक अंदाज जर लक्षात घेतला तर जो काही सर्वाधिक पाऊस येऊ शकतो या दरम्यान 4 ते 12 तारखेदरम्यान, तर त्यामध्ये अमरावती, यवतमाळ सोबतच गडचिरोली आणि नागपूरच्या भागात जोरदार पावसाची शक्यता आहे या संपूर्ण भागामध्ये. तर उर्वरित बुलढाणा, अकोला, वाशिम असेल, सोबतच वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा याही भागात मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. विशेषतः 4 तारखेला जेव्हा पावसाची सुरुवात होईल तर त्यामध्ये विशेषतः अमरावती जिल्हा असेल, सोबतच अकोला जिल्ह्याचा उत्तरेकडचा भाग असेल, बुलढाणा जिल्ह्याचा हा जो उत्तरेकडचा भाग आहे या भागात पाऊस होईल. सोबतच यवतमाळ जिल्ह्याच्या उत्तरेकडच्या भागामध्ये पावसाला सुरुवात होऊ शकते 4 तारखेला. त्यानंतर नागपूर जिल्ह्याचा हा जो उत्तरेकडचा भाग आहे म्हणजे काटोर, रामटेक, पारशिवनी वगैरे हा जो हे जे तालुके आहे तर या भागात पावसाला सुरुवात होऊ शकते. त्यानंतर गोंदिया जिल्ह्याच्याही उत्तरेकडच्या भागामध्ये आणि भंडारा जिल्ह्याच्याही उत्तरेकडच्या भागामध्ये 4 तारखेला पावसाला सुरुवात होईल. आणि जवळपास अमरावती जिल्ह्यात 4 तारखेपासून तर जवळपास आठवडाभर म्हणजे 11-12 तारखेपर्यंत पावसाचा मुक्काम कमी अधिक प्रमाणात राहू शकतो. अकोला जिल्ह्याच्या भागात हाच मुक्काम 4 पासून 10 तारखेपर्यंत राहू शकतो कमी अधिक प्रमाणात. तर त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातही हे पावसाचं प्रमाण 4 तारखेपासून सुरू होऊन 10 तारखेपर्यंत कमी अधिक प्रमाणात हे राहू शकते. वाशिम जिल्ह्याचं जर लक्षात येतं, वाशिम जिल्ह्यात 5 तारखेला पावसाचं प्रमाण सुरू होऊ शकते आणि 5 तारखेपासून 10 तारखेपर्यंत असं कमी अधिक प्रमाणात हा पाऊस येऊ शकतो. यानंतर यवतमाळ जिल्ह्यातसुद्धा 4 तारखेपासून तर 10 तारखेपर्यंत हा अवकाळी पाऊस कमी अधिक प्रमाणात येण्याची शक्यता आहे. तर वर्धा जिल्ह्यातही जवळपास 6 तारखेपासून पावसाला सुरुवात होईल 5-6 तारखेच्या दरम्यान आणि 10 तारखेपर्यंत कमी अधिक प्रमाणात हा पाऊस या जिल्ह्यात कोसळण्याची शक्यता आहे. तर नागपूर जिल्ह्याचा जर अंदाज घेतला तर नागपूर जिल्ह्यात 4 तारखेपासून तर 10 तारखेपर्यंत कमी अधिक प्रमाणात हा अवकाळी पाऊस कोसळू शकतो अशी शक्य आहे. तर भंडारा जिल्ह्यामध्ये जवळपास 5 तारखेपासून तर 10 तारखेपर्यंत, त्यानंतर गोंदिया जिल्ह्यामध्ये 4 तारखेपासून तर 10 तारखेपर्यंत, गडचिरोली जिल्ह्याचा जो भाग आहे तर 6-7 तारखेनंतर ते 10 तारखेच्या दरम्यान 11 तारखेपर्यंत या भागात पाऊस कोसळू शकतो. त्याचप्रमाणे चंद्रपूरमध्येही जवळपास 6-7 तारखेनंतर ते 10-11 तारखेपर्यंत हा अवकाळी पाऊस कोसळू शकतो अशी शक्यता आहे. अर्थात या अवकाळी पावसाचं प्रमाण कमी अधिक होऊ शकते, परंतु विदर्भात पाऊस होणार आहे 4-5 तारखेच्या दरम्यान ते 11-12 तारखेपर्यंत एवढं मात्र निश्चित आहे. त्याचं प्रमाण त्याचं जिल्ह्यानुसार प्रमाण कमी अधिक होईल. त्यामुळं शेतकऱ्यांनी या अवकाळी पावसापासून सावध राहून आपल्या शेतीच्या पिकाचं नियोजन करावं.
आणि जिथे पिके आता काढणी असतील किंवा काढणे सुरू असतील त्यांनी आपलं पिकाचं ते झाकून ठेवावीत पिके, जेणेकरून त्याला नुकसान होणार नाही. आणि बाकी काही आपण जे नियमित जे उपाय करता पावसापासून वाचण्याचे, तर हे उपाय आपण करावे एवढं आवाहन आम्ही विदर्भ मान्सून चॅनलच्या वतीनं करतो. जेव्हा केव्हा पाऊस प्रत्यक्षात 4 तारखेनंतर सुरू होईल तेव्हा पुन्हा एकदा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून भेटू. त्यावेळी सांगू शकू नेमकं की कोणत्या भागात किती पाऊस पडू शकते, तर ते आपल्याला माहिती आम्ही देऊच, परंतु आपल्याला अधिकची माहिती असावी म्हणून आजच्या भागात जवळपास विदर्भात कसा पाऊस राहू शकतो आणि तो कधीपर्यंत राहू शकतो याचा आम्ही आजच्या भागात आपल्याला आढावा दिला आहे. सोबतच हेही सांगतो की 12 तारखेनंतर जरी पाऊस कमी होऊ शकते, 12, 13, 14 तारखेनंतर, परंतु पुन्हा एकदा 15 ते 18 तारखेदरम्यान विदर्भात जोरदार पाऊस होऊ शकतो. अर्थात हा बराच वेळ आहे यामध्ये काही वातावरणात बदल झाला तर आम्ही तो निश्चितपणे आपल्याला सांगू, परंतु आपल्याला या बाबीची पूर्ण कल्पना असावी. म्हणजे जवळपास 4 तारखेपासून तर जवळपास 20 तारखेपर्यंतचा हा जो काही पिरियड आहे तर हा कमी अधिक प्रमाणात पावसाचाच राहू शकतो, अवकाळी पावसाचा. ही मनाशी खूणगार आपण बांधून त्या पद्धतीनं शेतीचं नियोजन करावं एवढं सांगतो आणि आजच्या भागात तेथेच थांबतो. पुन्हा एकदा नवीन माहितीसह नवीन भागात भेटूच. तोपर्यंत आपण आम्हाला रजा द्यावी. नमस्कार. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय विदर्भ.